हरिश्चंद्रगड या ठिकाणी भव्य अशी महाशिवरात्री उत्सव भरतो. त्यानिमित्त आज चाललेला आहे हरिश्चंद्रगडावर. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भव्य अशी गर्दी, दर्शनासाठी लांबच लांब लाईन आणि असा हा महाशिवरात्री उत्सव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आहे 15 फेब्रुवारी 2026, महाशिवरात्र आहे. तर या महाशिवरात्री निमित्त आज चाललेला आहे आम्ही हरिश्चंद्रगड या ठिकाणी. तर चला नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो, आपण आता इथून या गाडीवर आपण 4 माणसं आहे, निखिल, रोशन आणि बायको पण आहे. आणि आम्ही आज 4 जण या गाडीवर प्रवास करणार आहे. हरिश्चंद्रगड ट्रेक करायचा आहे. नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला मित्रांनो, आपण आता भरपूर पुढे आलो आहे. निसर्गाचा आनंद घेत घेत हा रस्त्याने प्रवास चालू आहे. चला मित्रांनो, आता इथून पिंपरी गाव आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे हरिश्चंद्रगडाकडे. आणि इथूनच नाका आहे इथं. आता या नाक्यावर आपल्याला काही थांबवणार नाही, कारण आपण चाललेलं आहे हरिश्चंद्रला. इथं पण व्यवस्थित आहे. कोथळी, हरिश्चंद्रगड, बरेच ठिकाण जात आहेत या, लवळवाडी. तर इथून आपल्याला जायचं आहे आता हरिश्चंद्र दिसेना. वाडीकडनं जात आता आपण इकडे जाऊ. फायनली आपण आता 5 या ठिकाणी पोहोचलो आहे आणि इथून आपल्याला हरिश्चंद्रचा ट्रेक करायचा आहे. आज महाशिवरात्र आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आज खूप गर्दी आहे. बघू शकता इथं किती गाड्या आज आल्या आहे. आज महाशिवरात्री निमित्त आणि तसे तर रविवारच आहे. पर्यटक पण इथं भरपूर येत असतात. तर बघू शकताय आजचा या ठिकाणी दृश्य कसं काय आहे. मित्रांनो, आता आम्ही ना ट्रेकिंगला सुरुवात करत आहे. हरिश्चंद्राच्या पायथ्याला आलो आहे. हरिश्चंद्राच्या पायथ्यालाच असे थोडे थोडे दुकानं आले आहे, कारण आज शिवरात्र आहे. त्याच्यामुळे मग आता दुकानं पण असतात. इतर वेळेस दुकानं नाही राहते मित्रांनो. हे पण गाड्या बिड्या आणि हरिश्चंद्राकडे जाण्यासाठी रस्ता आहे हरिश्चंद्रगडाकडे. आणि प्रवास करायचा आहे मित्रांनो. इथं महाप्रसाद पण आहे आणि या महाप्रसादाचा पण आनंद घ्यायचा आहे. सुरुवात केली आहे तुम्ही. सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आपण हरिश्चंद्रगड या ठिकाणी आलेला. इथं पायथ्यालाच आपले मित्र भेटले आहे. बाळासाहेब दुधवडे पळशीवरून आले आहे. लय लवकर आले, 6 वाजता आले ते, फिरून आले. आता 11 वाजता. सुस्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सह्याद्री ट्रॅकरच्या वतीने सहर्ष स्वागत. कृपया येणाऱ्या सर्व भाविक भक्तास विनंती आहे की कृपया आपण रांगेत प्रसाद घ्यायचा आहे. सह्याद्री ट्रॅकर संगमनेरच्या वतीने सलग 29व्या वर्षी या महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संगमनेर शहरातील आणि आजूबाजूच्या फिरून येत आहे तेव्हा आम्ही सुरुवात केली आहे. काय फिरून आले आहे आम्ही आता इथून सुरुवात केली आहे. आणि इथं काय नाश्ता वगैरे करीत आहे. बरं आहे का? काय टोपले आणल्या काय? हा काय या कोण आम्ही बरेच जण आलो. लय गर्दी केली काय? टोपली आणल्या काय तुम्ही? 500 रुपये आहेत का?
चला ट्रेक चालू आहे मस्त मित्रांनो. चला काय फिरून येत आहे मित्रांनो. म्हातारी माणसं सुद्धा आले आहे. इथं काय दुकानं पण आहे, वेपर वगैरे इथं. चला पण इथून डायरेक्ट वर आलो आहे. काय फिरून येत आहे. हे आज महाशिवरात्री निमित्त आपण चाललेला आहे हरिश्चंद्र गडावरती. चला तर मित्रांनो बघा काय फिरून येत आहे आम्ही आता. मित्रांनो आपण आता या जो काय ट्रेक आहे बरंच चढला आहे. वरती शिडी आहे ती बघू शकताय. खूप गर्दी आहे शिडीला आज आणि आम्ही इथं थांबलो आहे. चला आता इथून कंटिन्यू जायचं आहे. बायकोचा पहिलाच अनुभव आहे हरिश्चंद्राला येण्याचा. चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. चला तर आता आपण जवळपास बरंच वरती आलो आहे आणि ठिकठिकाणी काय लिंबू रस पण आहे आणि बाकी तर आपला प्रवास चालूच आहे मित्रांनो. हे बघू शकताय काही फिरून पण आले आहे. आम्ही तर आताशी चाललो आहे. आता बरं जवळ 11 वाजले आहे सकाळचे आणि आमचा प्रवास चालूच आहे मित्रांनो. चांदोरीकर पण आले आहे. चालू आहे हे पण बरेच आले आहे ना पिकअप मध्ये तुम्ही. काय पुढे गेले आहे तर चालू आहे आता हरिश्चंद्रगडावर. सकाळचे 11 वाजले आहे मित्रांनो. तुम्ही पण आले का? एकूण नांदोरीवरून आले आहे तर बराचसा प्रवास केला आहे. फार आता घाम निघाला का. हा चला आता आमचा प्रवास चालूच आहे मस्त पैकी. हा ना तुम्ही या हळूहळू. संतोष पत्वे. मित्रांनो इथं लय सावली आहे मस्त निवांत बसण्यासारखी जागा एक. चला आता आलोच आहे इथं जवळ. निखिल आणि रोशन ते वरती गेलाय. हे कोण ट्रॉफिक खूप आहे तर इथं लयच गर्दी केली आहे. इथं काय गर्दी झाली आहे. चला हा तुम्ही आले का? बरं झालं आताच चाललंय वरती. एकदम जबरदस्त आहे. एकदम जबरदस्त आहे चढाई. चला नांदोरीकर पण आले आहे. चालेल लय लवकर आले काय तुम्ही? नाही सिटीला जास्त गर्दी काय. चला मित्रांनो आता ओके चाललोय वरती गडावरती. आता दमलो आहे बरंच पण काय नाही आमचा ट्रेक चालूच आहे. हा ना रोशन वय पुढं. मित्रांनो आपण शिड्यापर्यंत आलेलो आहे आणि या शिड्याला भरपूर गर्दी आहे बघू शकता. तर जाण्यासाठी एक स्पेशल लाईन लावलेली आहे. हे बघू शकता इकडून एक लाईन. चला मित्रांनो आपण आता या शिडीने प्रवास करत आहे सध्या. हे बघू शकता तर घाम पण निघला आहे मित्रांनो. भरपूर गर्दी आहे. खूप गर्दी आहे.
येणाऱ्याची गर्दी खूप आहे, तर खूपच लांब आहे. अरे भाई खायचे कसे येणार आता गर्दी आहे बघू शकताय उतरायला. आपण आता वरती आलो आहे शिड्या चढून, आणि खाली जाणाऱ्यांची गर्दी तर खूपच आहे, कारण सकाळीच लवकर आलेले आहे आणि त्यांची गर्दी पण खूप आहे. चला चला आता वरती आलो आहे मित्रांनो चढून. तर आता जो काय कडा आहे तो पण आलेला आहे, तर या कड्याने मस्त रस्ता आहे आणि तसंच कुठं जायचं आहे. बघू शकताय गाड्या आणि जसं उंच उंच पर्वत रांगा. आता मस्त पैकी इथून नजारा आपल्याला बघायला मिळत आहे. हे इकडून येत आहे काय पब्लिक मित्रांनो बघू शकताय. आता रिलिंग लावलेली आहे त्याच्यामुळे थोडासा धोका पण कमी आहे, नाही तर इकडं थोडासा धोका पण होता. आता बघू शकताय थोडंसं या ठिकाणी पब्लिक पण जास्त आहे शिवरात्रीमुळे. हा तुम्ही पण आले हा ना. चला आता मित्रांनो निरंकार घडला असतं फिरून आले काय. चला मित्रांनो आपण आता इथं आलो तर थोडंसं बरं वाटलं आहे, कारण या ठिकाणी सावली आहे कड्याची मस्त थंडगार सावली. पण आता घाम निघलाच आहे, कारण आपण ते शिड्या वगैरे पार करत करत वरती आलेलाच आहे. चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. हे कोण पब्लिक कुठं आली आहे, तुम्ही पार लय पुढं पळाले काय. हा हा ना हा ना हा का, तुम्ही तर थकले काय. मग काय आता लय टाइम झालाय बसलो इथं. हा ना लय टाइम झालाय फार. हे आपले नांदुरीचे पण सगळे आले आहे बघू शकताय. आता गर्दी तर आहे शिवरात्री निमित्त या ठिकाणी. हा इथं बघू शकता एकदम सुंदर समोर एकदम दगडावर उभे चित्र बनवलेलं आहे, कारण या निसर्गामध्ये जे काय जंगली प्राणी आहेत चित्र हे चित्र तर त्यांचं या ठिकाणी बघायला मिळतच. मस्त इथं कड्यामध्ये बघू शकता गुहा आहे. हे इथं निंबू रस पण विकायचं काम चालू आहे. चला इथं निंबू रस पाहुणे गाव कोणतं आहे. पाच नाहीचं नाव काय तुमचं. मारुती. तर त्यांचं येतं मस्त लिंबाचा आहे, लिंबू पाणी द्यायचं एकदम. काय तुमचं वर्षभर राहतं का आज, वर्षभर राहतं का. मला वाटलं काय आज शिवरात्र आहे त्याच्या निमित्त तर वर्षभर त्यांचं लिंबू पाणी या कपारीमध्ये एकदम जबरदस्त आहे, थंडगार येतं वाटत आहे. आल्यानंतर एखादा मित्रांनो बघू शकता काय नजारा आहे, एकदम सुंदरस दृश्य. हे आता कुठे मोर येऊन बसल्या, चल इकडे येऊन बसल्या. हा चला चला मग काय. चला मित्रांनो आपण आता काय काय किरकोळ ट्रेक आहे मित्रांनो. हे चल मित्रांनो जमली नाही ना तू. तुम्ही काय डोंगरातली माणसं का होत काय. कप्पारीत भारी दुकान कप्पारीत एकदम मस्त दुकान बनवलं आहे, आणि इथं कड्याचं एकदम भारी आहे. बघू शकता इथं जे काय कड्याला मस्त आगे मोळा आहे. हे कोण इथं आगे मोळा आहे कप्पारीला. आपले मित्र पण भेटले आहे. काय नाव आहे तुमचं. हा नागेश तळपे. गाव कोणतं आहे तुमचं. कोळेवाडी. तर ते पण हरिश्चंद्रगडावर फिरून आले आहे. आम्ही आताच चाललो आहे, तर आज महाशिवरात्र आहे त्यानिमित्त आम्ही पण चाललेलो आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मित्रांनो आपण निम्म्या भागामध्ये आलेलो आहे, आणि इथून आला आहे जवळ पण काय आपला प्रवास चालूच आहे. इकडचा खालचा नजारा बघू शकता
काय जबरदस्त आहे पावसाळ्यामध्ये तर या ओढ्याने पाणी डायरेक्ट मुळा नदी आहे तिकडे जातं मित्र. चला तर मित्रांनो बघू शकता किती गर्दी. तर मित्रांनो खूपच गर्दी असते पण आज काय गर्दी नाही एवढी. चला तर मित्रांनो आमचा प्रवास चालूच आहे आणि काय फिरून येत आहे जात आहे. चला तुम्ही तर आले काय हा काय चला मग हा चला. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झालेल्या आहे. तुम्ही तर पाणी पिऊन टाकलं वरती आहे का नाही प्यायला पाणी व्हायचं डायरेक्ट आता. नाही का 50 रुपयाला वाटली रुपयाची 50 ला हा मग तर बरंच महाग पाणी वरती काय नाही स्वस्त आहे. हा ना. चल चला मित्रांनो आता रेलिंग एकदम मस्त लागलं. चला तर मित्रांनो आपण आता चाललेलो आहे पुढं. हे का पण आता डायरेक्ट इथं बघू शकता तर इथं पाणी दिसतंय. तर इथं पोहोचलो आहे मित्रांनो. इथं मस्त पैकी हातपाय तोंड धुवून घ्यायचं. इथं पाणी आहे मस्त. हे पण आता इकडं वरती जायचं काय फिरून आले आहे आम्ही आता चाललो आहे. चला मित्रांनो आता आपण इथं फार वरती आलो आहे. इकडं कडा बघू शकताय आणि हे मस्त निखिल रोशन आणि बायको पण ते पण सहज आला आहे. रोशन तर काय मोकळा आला आहे त्याला काय टेन्शन नाही. तर इथून पुल आहे पुलावरून जायचं आहे. इथं काय मग लोक झाडं सावले पण बसले आहे काय जेवण करत आहे. हे पुलावरून जायचं आहे. आता निखिल रोशन आणि बायको हे पुलावरून गेले आहे. चला चला हे पुलावर मस्त चला उतरायचं आहे. अजून चला पडशा आले आहे फिरून आले आहे. इकडून काय पब्लिक आले आहे फिरून. इथं निवांत बसले आहे झाडाखाली. मित्रांनो आता इथून पुढं पण प्रवास करायचा आहे थोडं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. इकडे बघू शकता जंगल काय भारी. त्या जंगलामध्ये मस्त पक्षी पण बोबत आहे. एकदम जबरदस्त जंगल चालले आहे माणसं. आता जवळ आलो आहे बघू शकताय दोन्ही साईडने एकदम माती धसून धसून मधून रस्ता बनले आहे बघू शकता. हे पण बरंच लांब आला रे. हा बरंच लांब आला म्हणलं. हा मग घाम निघला काय तुमचा. हा चला आता इथून काय पब्लिक उतरत आहे. हे पण चला हे लहान पोरं सुद्धा येत्या हरिश्चंद्राला. आता चला इथून मधून पोकळ जा कणाला आहे. थकले काय तुम्ही. चला आम्ही चालतो आता हळूहळू. चला हे आपलं फॅन मित्र हे पण भेटला आला हरिश्चंद्र गडाला. थकले काय करतो फार दमले आता जवळ आलाय तसं काय नाही. चला मग हा चला मित्रांनो आता बरंच लांब आला आहे. आता जवळ आलेलंच आहे त्याच्यामुळे काय नाही थोडं राहिलं आहे. मित्रांनो वरती आलो आहे बायको आता खालीच आहे. निखिल पण आला आहे. रोशन तर इथं बसला आहे. वरती आल्यानंतर काय नजारा दिसतो मित्रांनो. एकदम जबरदस्त. आता आलो आहे जवळ मित्रांनो. आता जवळपास वरती आलोच आहे. मंदिर पण तिकडं आहे दिसत तर मंदिर जवळ आलेलं आहे. आमचा रोशन पारस
त्याला आता सावलीत बसवायला चल, सावलीत बसते तिथे चल. झाडाखाली इथं हॉटेल आहे मित्रांनो. हे का मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे बरं का. इथं मंदिर दिसत आहे. हे इकडं मंदिर आहे मित्रांनो. हे पण चला आता जवळ जाऊ आपण मित्रांनो. या ते आल्यानंतर भरपूर दुकानं आहे बरं का मित्रांनो. आणि आज पब्लिक आहे. हे पब्लिक किती आहे मग काय. रोशन बायका आम्ही शेवटी फायनली हरिश्चंद्रगडावर पोहोचलो आहे. आणि आता जाऊ मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. इकडे पब्लिक चाललीच आहे मित्रांनो. येतो आता येत महादेवाची पिंड आहे. इकडं मंदिर आहे. पण इकडं जत्रा बघा महाशिवरात्री निमित्त या हरिश्चंद्रगडावर या. इकडून तर भरपूर लांब लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. बघू शकताय आता ही लाईन तर खूपच लांब आहे मित्रांनो. आपण शेवटी पोहोचलो आहे हरिश्चंद्रगडावर. चला, इथं आज महाशिवरात्री निमित्त यात्रा पण आहे मित्रांनो. इथं किती गर्दी आहे दर्शनासाठी. लांबच लांब लाईन लागली आहे. आणि हे आहे पुरातन मंदिर, शिव मंदिर. चला मित्रांनो, आपण आता हरिश्चंद्रगड आहे या ठिकाणी बघू शकता किती गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे मित्रांनो. नक्कीच आज या ठिकाणी भव्य असा महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी जत्रा भरलेली आहे. व्हिडिओ तर संपूर्ण. चला मित्रांनो, या ठिकाणी बघू शकताय गर्दी किती आहे. तर तुम्ही इथं सिक्युरिटी आहे काय? हा, तर आज लय गर्दी इथं. तर खूप मोठ्या गर्दी त्याच्यामुळं भरपूरच इथं लोक आलेले आहे. चला, या ठिकाणी बघू शकता दर्शनासाठी खूपच लांबचे लांब लाईन लागलेली आहे. आणि इथून आतमध्ये पण दर्शन घेण्यासाठी जात आहेत. पण चला, इथं बघू शकताय इथं मस्त पैकी दर्शनासाठी लांबच लांब लाईन आहे. तर आपण आता आतमध्ये दर्शनासाठी जाणार आहे. तर भरपूर लाईन आहे. तर इथं पण चालू आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहे आपण. आता या ठिकाणी दर्शन घेणार आपण या मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. इथं दर्शन मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. आता सर्व काय बघितलं. दर्शन घेतलेलं आहे मस्त. चला, आज आपण आलेलो होतो हरिश्चंद्रगड या ठिकाणी. इथं मस्त बुंदी काढायचं काम चालू जबरदस्त मच्छरी. दर्शनासाठी भरपूर लोक येत आहेत. तर मित्रांनो, आपण हरिश्चंद्रगड या ठिकाणी आलेलो आहे. आणि या हरिश्चंद्रगड महाशिवरात्री या ठिकाणी यात्रा आहे. तर आपल्या दादा आहे, नाव काय आहे तुमचं? विष्णू. तर
त्यांना विचारू की या यात्रेविषयी, या मंदिराविषयी, या ठिकाणाविषयी काय तथ्य आहे, काय कधीपासून यात्रा, काय तर यात्रा भरवण्याचं काय कसं कधीपासून महाशिवरात्रीची यात्रा भरते पूर्वीपासून होते. महाराष्ट्रात नाही तर देशात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आणि या यात्रेत दरवर्षी साधारणतः 1-1.5 लाख दर्शन घेतात. महाशिवरात्रीच्या अगोदर या ठिकाणी 7 दिवस सप्ताह बसतो. या सप्ताहात 7ही दिवस या गडावर या दुर्गम ठिकाणी कुठलंही वाहन नसताना 7ही दिवस दोन्ही वेळेस जे कोणी भाविक येतील इतर अन्नदानाचं पवित्र कार्य या ग्रामस्थ कार्य शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद पूर्णपणे सगळं साहित्य जे आहे किराणा, भाजीपाला, भांडे, टोटल सगळं साहित्य हे डोक्यावर इथं वाहून आणलं. या गावातील सगळं तरुण वर्ग सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी सगळेजण प्रत्येक हा कार्यक्रम एकदम यशस्वी, कारण इथं कोणते साधन येत नाही आणि तरी पण या ठिकाणी एकदम ही यात्रा आणि या ठिकाणचा कार्यक्रम आहे तो एकदम यशस्वी पार पडला जातो. या ठिकाणी यात्रा कधीपासून भरते, काय खूप पूर्वीपासून आता पूर्वीपासूनच भरते, म्हणजे वाडवडिलांपासून या ठिकाणी परंपरा चालत आलेली आहे. महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भक्त येतातच, पण इतर दिवशी पण या ठिकाणी पर्यटक तर भरपूर येत असतात. कारण हरिश्चंद्रगड हा भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर पण त्याची प्रचलित आहे. भारताच्या बाहेरून पण या ठिकाणी पर्यटक येत असतात. तर खूप खूप धन्यवाद तुमचा दादा. तर नक्कीच या ठिकाणी जे काय सप्ताह कमिटी त्यांचं पण या ठिकाणी थोडंसं सत्कार होत आहे. बघू शकता इथं या बाजूला आहे गणपतीचं मंदिर. हे कोण या बाजूला आहे सिद्ध मंदिर महाविष्णू. इथं तुम्ही बघू शकताय जे काय सिद्ध मंदिर महाविष्णू. तर मित्रांनो इथं पण मस्त इथं सप्ताह बसले ना, इथं मस्त मित्रांनो मित्रांनो आपण आता इथं भरपूर मोठी गुहा आहे. चला या महाशिवरात्रीच्या सर्व काही सादर केलेले आहे. त्यासाठी मी आमच्या तर बघू शकता आज महाशिवरात्री निमित्त इथं गर्दी किती आहे. आणि वरती आहे तारामती वर का मित्रांनो, वरती दिसत असले तारामती आहे. चला मित्रांनो आपण आता ना इथून आता खाली दर्शन इकडं खूपच गर्दी आहे. इकडे खूपच महाशिवरात्री निमित्त इथं भरपूर गर्दी आहे. इथं इतकी गर्दी आहे. ही आहे केदारेश्वर गुंफा. तर या गुंफेचं भरपूर काही इतिहास आहे. या ठिकाणी असलेले 4 खांब होते, तर आता एकच खांब राहिला आहे. तर प्रत्येक युगामध्ये या खांब एक फुटला गेला असा काही कथा आहे. तर भरपूर काही या ठिकाणी दंतकथा सांगितल्या जातात. कारण ही या ठिकाणी असलेलं एकदम बर्फासारखं थंड पाणी आहे आणि या शिवलिंगाच्या भोवती फेरी मारून या पाणी यावर शिंपडतात. तर शिवरात्री दिवशी अत्यंत पवित्र ठिकाण असलेलं ही एक केदारेश्वर गुंफा. या ठिकाणी अनेक भक्त लोक आंघोळ करतात, स्नान करतात.
चला मित्रांनो, इथं इतका आवाज आहे का काय ऐकूच येत नाही. भरपूर गर्दी आहे आणि आतमध्ये पण भरपूर लोक या ठिकाणी स्नान करत आहे. तर चला मित्रांनो, आता जाऊया पुढे. आणि मित्रांनो, कोकणकड्याला पण जायचं आहे मित्रांनो, कारण इथून बरंच लांब आहे कोकणकडा, पण व्हिडिओ पण खूप मोठा होत चाललेला आहे. या ठिकाणी यात्रेनिमित्त भरपूर गर्दी आहे आणि आता इथं आम्ही सगळंच फिरलो आहे मित्रांनो. तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून सगळंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं राहिला असेल कोणी चॅनलला तर घ्या सबस्क्राईब करून. मग धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुढा व्हिडिओ